की अबकी बार 400 बार होईल, 400 होऊ शक्य आहे. अरे आता 353 आहेत ना बाबा. ते माहितीये का तुम्हाला, 303 ब्रँडेड बीजेपी कमळावरचे आणि 50 अलाईज म्हणजे सहयोगी पक्ष आता 353 आहेत. फक्त 47च मिळवायचे आणि 144 जागा 2 वर्षापूर्वी अशा काढल्या. हे सोपं आहे काय? भारतात तुम्ही बसता आणि सरकार बनवण्याची भाषा करता. 2 वर्षापूर्वी 144 जागा राजेशजी देशात अशा काढल्या गेल्या की ज्या एकदा तरी जिंकल्या होत्या. उदाहरणार्थ चंद्रपूर, ओसरात भैया होता पण मागच्या वेळेला 12 जणांनी पडला. अशा 144 जागा कडून त्यावर 2 वर्ष एकेका केंद्रीय मंत्र्याला 4-4 जागा दिले. म्हटलं की मंत्री प्लस 4 जागा, मंत्री प्लस 4 जागा. 144 मधल्या गेला बाजार 50 मिळायला काही अडचण आहे का? तर 353 आहे, फक्त 47 झालं की अबकी बार 400 बार होणार आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे. आणि 144 जागांमध्ये 40-45 तर मिळायला अडचण आहे. चंद्रपूरची मिळणार की नाही राजेश? आता सुधीर मुंडे उभे आहेत, आलीच की जागा परत. त्यामुळे काही कठीण नाही. फक्त एकच आहे की जसं तमिळनाडूमध्ये जागा येतील की नाही माहित नाही, पण तमिळनाडूमधल्या माणसाला असं वाटतं मोदी अबकी बार 400 बार, तमिळनाडूमध्ये काय ते सांग ना बाबा. तसं अबकी बार 400 बार कळलं, तिथलं कोल्हापूरचं काय ते सांग ना बाबा माणिकराव. नाही ते जरा एक सीट कमी झाल्याने काय फरक पडतो, देशभरात 400 येणार नाही चालणार बाबा, नाही चालणार. मोदींच्या पंतप्रधान होण्याला या जिल्ह्यातली दोन्ही मतं लागणार. त्यावेळी माझी असं मत आहे की संजय मंडलिकांना विजयी करणं, त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणं. मला हे माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये विरोधाभास आहे. ज्या संजय मंडलिकांना संजय माडेकांना पाडलं, ते धनंजय माडे अबकी बार 400 बार, संजय दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अरे याला समजूतदारपणा म्हणतात, याला मॅच्युरिटी म्हणतात, याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणतात. आता आमचे मित्र जे बंटी पाटील आहेत ते फार हुशार आहेत भेद निर्माण करतात. तर त्यांनी असं चित्र टाकलंय की ज्या मुश्रीफांना जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समरजित राजाने पाहिलं ते मांडणीला बसतात. काय अडचण आहे का तुझी? अडचण आहे का? घरामध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात जमिनीवरून, काही दिवसांना एकत्र आले तर काय अडचण? एकत्र कसे येतात? बदला तुम्ही फूट पाडण्याचंच काम केलंय. या जिल्ह्यात फूट पडण्याशिवाय तुम्ही काही केलं नाही. त्यामुळे फूट पडलेली माणसं एकत्र आली, तुम्ही घाबरता, कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते. ही फूटच तुम्हाला विजयी करते. हे या स्टेजवर बसल्या. तर राजेश क्षीरसागर माझं प्रेमाचं काय भांडण होतं की नाही? सांगा राजेश क्षीरसागर. पण क्षीरसागरजींच्या सगळ्या विषयात मी आहे, माझ्या सगळ्या विषयात ते आहे. या देशातलं राजकारण हे कायमचं दुश्मन निर्माण करणारं झालं, हे चुकीचं आहे. निवडणुकात भांडणं होतील, मारामारी होतील, पुन्हा कोणतरी मध्यस्थ येतो म्हणतात काय चाललंय, बसा की एकत्र. तर ते बसणं आमच्या जिल्ह्यामध्ये काही जणांना नको असतं. जेवढी दुकानं जास्त अशोकराव, जेवढी दुकानं जास्त तेवढा फायदा, मतांचा पण फायदा आणि यंत्रणेचा आणि बळाचा पण फायदा. मला ते पुण्यात गेल्यानंतर लोक विचारतात की यंत्रणा म्हणजे काय, बळ म्हणजे काय. तर आमच्या जिल्ह्यात एवढा सगळ्यांना माहिती आहे. बळ कधी देणार, त्याच्याशिवाय कसं हलणार. आमचा पुणेवर आमचा मुरलीधरांना पैलवानांना तो बळ म्हणजे इकडे हातलो होतो, इथे नाही बळ, ते वेगळीकडे बळ आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.